माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पंढरपूर बस स्थानकाच्या आवारात 2 एसटी बसची समोरासमोर धडक झाली। या अपघातात पंढरपूर डेपोच्या पंढरपूर परळ या एसटीचा काच फुटून वाहक जखमी झाला, परंतु सुदैवाने दोन्ही एसटीतील प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही। पंढरपूर बस स्थानकातून पंढरपूर परळ एसटी क्रमांक MH14 KQ 1258 ही परळकडे जाण्यासाठी बाहेर निघाली असता बाहेरून बस स्थानकात वेगाने आलेली तुळजापूर देवगड एसटी क्रमांक MH20 BJ 2918 या एसटीच्या वाहनाच्या निम्या बाजूने परळ गाडीला घासत गेली। यामध्ये पंढरपूर परळ एसटीचे समोरील काच फुटून तसेच समोरील भाग फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे। परळ एसटीची धडक होताच वाहक यांच्या डाव्या हातामध्ये फुटलेला काचा घुसल्याने त्यांचा हात रक्तबंबाळ झाला होता। या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर स्थानक प्रमुख पंकज तोंडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट घेऊन अपघात झालेल्या एसटीची पाहणी केली। अपघातात जखमी झालेल्या वाहकाला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले, परंतु दोन्ही एसटी बसमधील कोणत्याही प्रवाशाला काही न झाल्याने सर्व प्रवासी सुखरूप होते। बस स्थानकातून बाहेर पडताना अथवा स्थानकात प्रवेश करताना चालक जर असे बेजबाबदारपणाने वाहन चालवत असतील तर त्यांच्या एका चुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे एसटी चालकांनी संयम ठेवून वाहन चालवावे अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।